नमस्कार, मी सारिका साळुंखे. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाणे स्टेशन परिसरामध्ये रस्ता रुंदीकरण मोहिमेअंतर्गत आयुक्तांनी धडाकेबाज केलेल्या कारवाईनंतर आता पुढील कारवाई ही खोपट परिसरामध्ये केली जाणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने रस्ता रुंदीकरण मोहिमेअंतर्गत स्टेशन मार्केट परिसरामध्ये धडाकेबाज कारवाई केल्यानंतर महापालिका आयुक्तांनी कारवाईचा मोर्चा आता खोपट परिसराकडे वळविला आहे. काल खोपट परिसराची पाहणी देखील आयुक्तांनी केली, तर रविवारपर्यंत नागरिकांना बाधित बांधकामे स्वतःहून काढून घ्यावीत असं आवाहन देखील आयुक्तांनी केलंय. कॅडबरी जंक्शन ते खोपट नाका परिसराची पाहणी या दौऱ्यादरम्यान करण्यात आली. तर यावेळी व्यावसायिकांशी त्याचबरोबर तेथील दुकानदारांशी आयुक्तांनी संवाद साधला. येथील मार्गावर ग्रीन लाईन मार्किंग करण्यात आली आहे, तर ग्रीन मार्किंगपेक्षा वाढीव बांधकाम केलेल्यांना बांधकाम हटवण्याबाबत या ठिकाणी सूचना देण्यात आली आहे. यावेळी आयुक्त संजू जयस्वालांसह अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त सचिन पाटील इत्यादी मान्यवर, त्याचबरोबर पालिकेचे इतर अभियंता व अधिकारी वर्ग येथे उपस्थित होता. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. व्यास क्रिएशनच्या वतीने ज्येष्ठांना विविध पुरस्काराचे वितरण करीत अभिनेत्री स्मिता जयकर यांनी ज्येष्ठांपासून अध्यात्माकडे या विषयावर मार्गदर्शन केले. व्यास क्रिएशनच्या वतीने ज्येष्ठांकरिता ज्येष्ठ महोत्सवाचं आयोजन गडकरी रंगायतन येथे करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात क्युरो हॉस्पिटलच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांमध्ये आधुनिक उपचार पद्धतीविषयी जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर डॉक्टर सतीश पुराणिक, जयंत वाणी, मधुकर राव, डॉक्टर सुचित्रा कुलकर्णी, अभिनेत्री स्मिता जयकर आणि अरुण म्हात्रे इत्यादी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमाअंतर्गत ज्येष्ठांना विविध प्रकारच्या पुरस्कारांचं वितरण देखील करण्यात आलं. अभिनेत्री स्मिता जयकर यांनी उपस्थित ज्येष्ठांना अध्यात्माविषयी मार्गदर्शन केलं. चांगले वागणे, मनुष्य बनणे याला कोणत्याही प्रकारच्या वयाची मर्यादा नसते, तर आत्म्याला तर वयोमर्यादाच नसते. परिवर्तन घडवणे आवश्यक असून आवडीच्या गोष्टी करण्यास आपण आवर्जून वेळ काढतो, मग अध्यात्मासाठी देखील काढू शकतो असा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण केला. मात्र त्याकरिता इच्छा देखील तशी हवी असं देखील त्यांनी म्हटलं. धर्म माणसांमध्ये विभाजन करतो, तर धर्मामधून आपण जोडले जात नाही तर तोडले जातो. तर कुठलाही देव कोप किंवा राग व्यक्त करत नाही. त्यामुळे अशा बांधून ठेवणाऱ्या गोष्टींवर विश्वास नसल्याचं स्मिता जयकर यांनी या मार्गदर्शन सोहळ्याअंतर्गत म्हटलं. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत.
ठाण्यात चेकनाका येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद भगवत कथा यज्ञयाग सप्ताहामध्ये सामूहिक विवाह सोहळा अंतर्गत अंध अपंग त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या एकूण 76 जणांचा विवाह सोहळा संपन्न झाला आहे. हिंदी भाषा एकता समिती, ब्रह्मा फाउंडेशन आणि राजस्थानी समाज संघाच्या वतीने मॉडेला मिल कंपाऊंडमध्ये भगवत कथा यज्ञयाग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध प्रकारचे धार्मिक याग त्याचबरोबर भगवद्गीतेचे वाचन प्रवचन केल्यानंतर या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सामूहिक विवाह सोहळ्यास मुंबईसह विविध प्रकारच्या भागातील नागरिकांची उपस्थिती लाभली. या सामूहिक विवाह सोहळ्याअंतर्गत एकूण 76 जणांनी विवाहाकरिता आपली नोंदणी येथे नोंदवली होती. विशेष म्हणजे अंध, अपंग आणि सामान्य जणांकरिता हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य संयोजन ॲडव्होकेट BL शर्मा यांनी केलं होतं. तर विवाह बंधनामध्ये बद्ध होणाऱ्या जोड्यांकरिता आंधण म्हणून समितीच्या वतीने कपडे, भांडी त्याचबरोबर मंगळसूत्र देण्यात आले. तसेच पारंपरिक वेशभूषेची सुविधा देखील समितीच्या वतीने जोडप्यांकरिता करण्यात आली होती. कित्येक वर्षापासून आर्थिक परिस्थितीमुळे अथवा अन्य जबाबदारीमुळे लग्न रखडलेल्या जोडप्यांनी या उपक्रमाअंतर्गत आपले विवाह बंधनाची गाठ जुळवली. अगदी 30 वर्षापासून ते 54 वर्षापर्यंतच्या विवाह जोडप्यांचा या ठिकाणी सहभाग लाभला. तर कन्यादान करण्यासाठी समाजातील विविध स्तरातील बांधवांनी देखील पुढाकार घेतलेला पाहावयास मिळाला. तर ॲडव्होकेट BL शर्मा यांनी या उपक्रमाची माहिती असनांशी बोलताना दिली. हम एकदम जरूरतमंद, अनाथ और जो शारीरिक रूप से विकलांग है और जो नेत्रहीन बच्चे हैं उनका घर हम बसाने जा रहे हैं, क्योंकि उनकी शादी नहीं हो रही थी. इसलिए हमने संस्था के थ्रू संपर्क करके हम उनको एक उनके जीवन में हम प्रकाश लेकर आ रहे हैं. जो देख नहीं सकते नेत्रहीन बच्चे, ऐसे 50% बच्चे, कम से कम 40 जो जोड़ी है वो नेत्रहीन बच्चों की है. ओके. तो ऐसे बच्चों के जीवन में हम प्रकाश लाना चाहते हैं, उनको नया जीवन देना चाहते हैं, उनके जीवन में खुशी देना चाहते हैं. मेरे कार्यकर्ता, मेरे आयोजक समिति के सदस्य, महिला समिति, सब ने मिलकर इतनी मेहनत की. हमारे मुख्य मेहमान श्री अरुण जोशी जी और आचार्य सुभाष जी, जो ये कॉन्सेप्ट जो उन्हीं का है, वो 2 बार सामूहिक विवाह करा चुके हैं. तो इससे हमारे को उनका मार्गदर्शन बहुत लाभ हुआ. और ये जो आज आप देख रहे हैं, आप खुद देख रहे हैं, इतनी बड़ी संख्या में सब जो बच्चे जोड़ियों को क्या क्या देने वाले आप यहाँ पे. सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.